हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण समृद्धी किचनमध्ये एकदम हॉटेलसारखा डाळ तडका बनवणार आहे, तेही घरच्या घरी. मुले म्हणाले, "मम्मी आज मला काहीतरी खाऊसे वाटत आहे." तर म्हणलं, "काय खायचं आहे?" तर म्हणजे डाळ तडका खायचा आहे, ते पण हॉटेलसारखा. तर चला म्हणलं, आज आपण घरच्या घरीच बनवूया. जर तुम्हाला ही रेसिपी आणि ही व्हिडिओ आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर हे पहा, मी तुरीची डाळ घेतलेली आहे की अर्धा किलो हे डाळ घेतलेले आहे. आता आपण हे डाळ जे आहे ते काय करणार आहे, की आपण 10 ते 15 मिनिटं ही डाळ जे आहे ते पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. त्यासाठी मी एक भांडे घेतलेलं आहे. तर चला त्यामध्ये आता आपण लगेच पाणी घेणार आहोत. पाणी घेतल्यानंतर हे डाळ जे आहे ते आपण भिजत ठेवणार आहे. जोपर्यंत आपली डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण थोडीशी तयारी करून घेऊया. तर हे पहा, मी तुम्हाला 10 ते 15 मिनिटांनी दाखवत आहे. तर हे पाणी आहे ते आपण काढून घेतलेलं आहे. हे पाणी काढल्यानंतर आता मी एक स्टीलचं भांडे घेतलेलं आहे. तुम्ही कुकरचा सुद्धा वापर करू शकता. मी जे आहे ते आज हे पातेल्यातच डाळ शिजवून घेणार आहे. तर चला त्यामध्ये आता आपण पाणी घेतलेलं आहे. पाणी घेतल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेणार आहे. बस पाणी आणि हळदच घेऊन आपण हे डाळ जी आहे ते एकदम मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तर चला तुम्हाला मी दाखवते. तर हे पहा, 4 ते 5 मिनिटांनी दाखवत आहे. डाळ जी आहे ती आपली पूर्णपणे शिजलेलीच नाहीये. तर हे पहा, आपण ही डाळ जी आहे ते आता मी तुम्हाला पूर्णपणे शिजल्यानंतरच दाखवणार आहे. तर हे पहा, मी ही डाळ जी आहे ते पूर्ण शिजवून घेतलेली आहे. तर चला आता आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी मी एक कढई घेतलेला आहे. कढईमध्ये आपल्याला तेल आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर तेल घेतल्यानंतर त्यामध्ये मी मध्यम 2 आकाराचे कांदे जे आहेत ते चिरून घेतलेले आहे. कांदे थोडेसे जाडसर ठेवले तरी चालतील. तर हे पहा, सोनेरी कलरचा कांदा झालेला आहे आपला. तर त्यामध्ये आता आपण लगेच 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या पण आपण त्यामध्येच भाजून घेणार आहे. 8 ते 9 मी अद्रकचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. तुकडे घेतल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये 1 छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण ह्याच्यामध्येच छानसं भाजून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य आहे ते भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. काढून घेतल्यानंतर लगेच मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. भांडे घेतल्यानंतर लगेच आपण हे जे कांदा आहे त्या कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर चला आता आपण डाळ पण आपली थोडीशी थंड झालेली असेल तर ही डाळ जी आहे ते आपण काय करणार आहे, एका रवीच्या साहाय्याने आपण थोडीशी घरटून घेणार आहे. डाळ तशी आपली छान शिजलेली आहे तरी सुद्धा थोडीशी घरटून घेणार आहोत. तर चला आता फोडणीची तयारी करूया. फोडणीची तयारी केल्यानंतर लगेच मी त्यामध्ये तेल घेणार आहे. तेल सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडणीला घेऊ शकता. त्यामध्ये मी 1 चमचा मी मोहरी घेतलेली आहे. खडा मसाला घेतलेला आहे. खडा मसाला घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 4 ते 5 तेजपत्ता पाने घेणार आहोत आणि लगेच आपण जे पेस्ट तयार केले होते ते पेस्ट याच्यामध्ये घेणार आहोत. तर हे पहा, ही पेस्ट पण एकदम छानशी भाजलेली आहे. दिसायला एकदम मसाला छान दिसत आहे. तर चला त्यामध्येच आता आपण गावरान काळं तिखट 1 चमचा घेतलेला आहे, सॉरी 1.5 चमचा घेतलेला आहे. तर चला मग, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर आता आपण हे सारण जे आहे ते आपलं छानसं तेलात तळलेलं आहे. तर चला आता आपण त्याच्यामध्ये जे डाळ आहे ते डाळ घेणार आहोत. तर हे पहा, आपला ही डाळ तडका जे आहे ते सेम हॉटेलसारखा होणार आहे घरच्या घरी. आणि आता जे घेणार आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ. मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. नक्की मुलांना आवडेल असा डाळ तडका आपण घरच्या घरी बनवणार आहे. तर चला आता आपली डाळ तयार झालेली आहे. तर आता तडक्याची तयारी करूया. तडक्याला मी थोडंसं तेल जास्तच वापरलेलं आहे. तर त्यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहे आणि 2 ते 3 मी बिडगी मिरची घेतलेली आहे. आता आपण हे छानसं भाजून घेणार आहे. लगेच त्याच्यामध्ये आपण अंबारी लाल पावडर घेतलेली आहे, जेणेकरून तडक्याला छान कलर येईल. तर हे पहा, लगेच आपण ह्या डाळीला तडका दिलेला आहे. एकदम घमघमीत असा वास सुटलेला आहे. तर हे डाळ तडका जे आहे ते सेम हॉटेलसारखा दिसत आहे आणि त्याची टेस्ट पण नक्की हॉटेलसारखीच झालेली असेल. तर चला मग एका बॉलमध्ये आपण हे डाळ तडका आहे ते काढून घेणार आहे. तर हे पहा, मुलांनी मागितला म्हणून मी अशा पद्धतीने डाळ तडका घरच्या घरी बनवलेला आहे. मी बनवलेल्या पद्धतीने तुम्हीही बनवा, नक्की तुम्हाला आवडेल. तर हे आपला डाळ तडका घरच्या घरी तयार झालेला आहे. आता जी बघणार आहे ते मी थोडीशी टेस्ट करून बघणार आहे की खूप छान झालेला आहे, खूप टेस्टी, सेम हॉटेलसारखी चव झालेली आहे. तर चला मग तुम्ही सुद्धा मी बनवलेल्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखा डाळ तडका बनवा. बनवल्यानंतर जर आवडला तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार.